नेतृत्व दिलं त्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या जनतेनं अपार प्रेम केलं. तुम्ही करोना बघा, करोनाच्या वेळेमध्ये केलेलं काम बघा, उद्धवजींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम बघा, विद्यार्थी, गृहिणी, महिला एक सुरक्षेचं कवच होतं. आज लोकांना भीती आहे की काय होणार, आपली मुलं बाळं बाहेर गेली तर संध्याकाळी परत येतील की नाही, ही भीती आहे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष विचलित करून भाषेच्या माध्यमातून कुठंतरी लोकांना लढवण्यात येत आहे. महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा ही मराठीचं हे सगळ्यांना माहिती आहे आणि गुण्यागोविंदानं राहणारे हे सगळे यांना विभागणं हे यांचं काम आहे. उद्धव ठाकरे यांची विधानभवनातल्या अनुपस्थितीबाबत त्यांना टुरिस्ट म्हणतात, टुरिस्ट आणि उद्धव ठाकरे साहेब जे काम करत आहेत त्याच्या 1% तरी काम करा. दुसरीकडे दलित मराठी वाद देखील करताना बघायला मिळतोय. घाटीमधून चित्रपट करायला लागले असा नामदेव डसाळ यांच्या संदर्भात पुन्हा एकदा अपमानास्पद गोष्ट जी आहे ती समोर आली आहे. आजपर्यंत महाराष्ट्र हा एक पुरोगामी, महाराष्ट्र एक प्रगतीपथावरचं राज्य आहे म्हणून अभिमानाने आपण मिरवतो. पण आता ज्या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे की एक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, आता जाती जातीमध्येच मराठ्यांमध्येच मराठेतर आणि जाती उपजाती पोट जाती यांची फोड करून या समाजाला कसं विभागता येईल असं एक दुष्टचक्र जे सुरू करण्याचा जो घाट घातला आहे, याला महाराष्ट्राची मुंबईची जनता ओळखून आहे आणि योग्य वेळी असं करणाऱ्याला आपले धडा. बारावीमध्ये गुजराती बोलणं दिसून आले होते. बारावीमध्ये गुजराती बोलणं मोठ्या प्रमाणात लावलेलं दिसून आलं. बारावीमध्ये गुजराती बोलणं मोठ्या प्रमाणात लावलेले बघायला मिळाले होते. कारण गुजराती गुजराती मराठी वाद खूपच दृष्टीने बघायला मिळतात. बारावीमध्ये पण असं मला वाटतं की गुजराती मोठ्या प्रमाणात आज यांचा जो प्लान आहे की गुजराती मारवाड्यांना त्याचं ध्रुवीकरण करायचं, मतांचं ध्रुवीकरण आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा हा डाव आहे. मतदार आपले कसं करायचं, मराठी हा विभागून जाईल अशा प्रकारची खेळी करायची आणि गुजराती मारवाड्यांना असं समज द्यायचा की यांच्या संपूर्ण विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. यापूर्वी मी पाहिलं तर शिवसेना प्रमुख आदरणीय इंदुरताई सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की आम्ही सरस्वती पुत्र आहोत, तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात. ते आज गुण्या गोविंदाने एकत्र राहणारे सर्व समाज, सर्व जातीपंथाचे लोक आज यांना विभागण्यामध्ये स्वारस्य फक्त मतदान कशा रीतीने विभागता येईल, कशा रीतीने मतदारांची खेळ करून निवडणूक जिंकण्याकरिता कुटील डाव खेळणं हे आजच्या या सत्ताधारी पक्षाचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचा जे काही त्यांचे संस्कार असतील त्याप्रमाणे ते वागतात. त्यामुळे घाटकोपरमध्ये गुजराती म्हटल्यानंतर इकडचे साहजिकच जुळून येतील मराठी माणूस आणि मग कुठेतरी गुजरात्यांविरुद्ध आम्ही आहोत, मारवाड्यांविरुद्ध आम्ही आहोत असं चित्र करायचं की मग ते आपसुकच आमच्या बाजूला आणि मराठी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या, मला माहिती आहे मराठी माणसाला कशा रीतीने विभागण्याचा प्रयत्न करतो, परंतु या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरू झालेली शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केलेली, निर्माण केलेली ही शिवसेना संघटना या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये इतर जातीयांना, इतर धर्मपंथीयांना सगळ्यांना सांभाळून घेऊन व्यवस्थित महाराष्ट्राची प्रगतीकडे आपण वाटचाल करत होतो. या वाटचालीला आता असा खेळ टाकण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी बाजूला, महाराष्ट्रातली महागाई बाजूला, महाराष्ट्राचं अर्थकारण हे कशा रीतीने खाली जात आहे, तुमच्या असलेल्या खात्यांमध्ये कशा रीतीने सगळ्या बाबतीमध्ये दिवसागणिक भ्रष्टाचार पुढे येत आहे, ते सगळं कुठेतरी लोकांना